इकडे काय झालं तुम्हाला? काय झालं? तुम्ही तर वावरात जायला होते ना बापा, आणि अचानकच चादर घेतलं बापा अंगावर. काय झालं असं? मेलतो रे. आज काही करे नव्हतं माय जुएलचा माया. मेलो रे. आलं 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 आलं. गेलं गेलं गेलं. काय झालं तुम्हाला? काय झालं? पण काय आलं आणि काय गेलं? काय म्हणून राहिले तुम्ही? काही समजून नाही राहिलं बापा. सांगा ना काय आहे तर. तुम्ही तर चांगले वावरात गेलते बापा इकून, आणि तिकून आले तर बापाने रांगारीच घेतलं. काय झालं ते तर सांगा आम्हाला. मेलो. काही खरं नव्हतं. हा ज्यूस गेलता माया. वेगळ्या थंडी वाजून राहिली मला. बापा इकून चांगले गेले, तिकून निराहीच घेऊन आले बापा. निरा थंडी मावून नाही राहिली ना तुमच्या अंगात? जास्त शिव वाजू राहिले का तुम्हाला? हा, जास्त शिव वाजू राहिले काय? डॉक्टरला बोलाव काय? वरेल बोलाव लवकर. टिसा लवकर बोलाव त्याले. मा काय खरं नाही. मी जातो आता वर. मला बिजा थंडी वाजून राहिली. पोरेल बोलावं लवकर. काय झालं काय हो तुम्हाला असं? हा, काऊन एवढी थंडी वाजून राहिली तुम्हाला? आणि पोरायले बोलावून हे काय आहे असं? सांगसान तर मला. काय झालं माझ्या बुड्याले? काय माहित एवढी थंडी कधी वाजत नाही माझ्या बुड्याले. चांगला गेला ना बुडा. तिकून आला तर निराहीच दिसला अंगात. अरे काय खरं नाही हो आता माया. मी मला थंडीच बेजा वाजून राहिली हो. काय करू? मला काही सुचून नाही राहिलो आता. हा बुडा काही सांगून नाही राहिला काय झालं काय नाही तर. नक्की या बुड्याला भूत जमला हो माय. हा बुडा काही सांगून नाही राहिला. बरोबर नक्की नक्की भूतच जमला या बुड्याले. मी म्हणून तरी या बुड्याले की त्या पाटलाच्या वावरात जाऊ नका बरं. राखण करायला त्याची फाशी गेला कोण. मी म्हणू बरं जाऊ नका जाऊ नका. पण हा बुडा ऐके नाही ना. बाबा गेलंच बुड आणि भाऊन बसला आता. बोलाल तरी बोलावं लवकर. बोलाव न. माझी येऊन राहिला ना. बोलाव लवकर. बोलावून कोणाला तरी. हा हा आताच बोलावतो मी. थांबा तुम्ही. आलीच मी. लवकर जाय हो तू. मला बेजा थंडी वाजून राहिली. मला दिसूनच राहिलं काहीतरी तुझ्या पुढे. माय काही खरं नाही आता. नक्की जातो मी वर. आला माझा टाईम आता. काही खरं नाही. अरे बापा रे. चाले ना बाबा चालले ना. बोलवून आणतो मी. शिवलेले देवलाले. थांबा तुम्ही. थांबा आलीच मी. अरे बाबा मोठ्या तू काय खरं नव्हतं का? गेलता आज तू मरण आलं तर तू. म्हणजे थंडी सुचून येऊन राहिली का आता मला. पुरी घाबरगुंडी व्हायला मी. आपल्या सोयाबीनचे किती पैसे आले? किती आले सांगा ना. हो 50,000 रुपये सोयाबीन भरलं. सांगशील नाही जाऊन कोणाले. चुपचाप ठेव. हा, आपलं कसं गरिबी दाखवायला लोकायले. एवढा पीक झालं आणि तेवढा झालं लोकांना सांगू नको. अजून बसशील बाहेर सांगत. तू हे काही खरं नाही. तुलेच माहिती आहे बुडाबुडी कशी आहे. तास येतात. हां, दे गड्या 500 दे गड्या 1000. कुठे पोचतं त्या बुडाबुडीले. आपस काम करून खातात लेकाचे. हां, आमच्या जो काहीच नाही म्हणा. आम्ही नंगे फटांगाचा असं सांगत जा. अहो तुम्ही काय मला सांगून राहिले? तेवढी मी चाला का ना. मला माहित आहे कोणाला कसं सांगा लागते काय सांगा लागते. तर ते मला सांगायची काही गरजच नाही. सांगूच नका ते तुम्ही मला. मग बुडी येते गोड गोड बोलतात ते आणि बरोबर विचारून घेतात. नाही तर मग तू असा दी त्याची सांगून बुडाबुडील 50,000 सोयाबीन झालं बा. ढमूक झालं टमूक झालं तसं निघून जाते. गोड बोललो कोणी बिकी विषय म्हणून राहिलं तुले सांगायचं नाही. बुडाबुडीला तर अजिबात माहित नाही पडलं पाहिजे. आपण तिकडे काम करताना खातात लेगायचे. तुम्हाला एवढी भयताळ दिसून राहिली का की बुडाबुडीला काही सांगेन म्हणून? समजते ना मला तेवढं. तुम्ही टेन्शनच नका घेऊ. ते मी बरोबर सांगतो त्याले. आणि ते काही मला विचारत नाहीत. काही विचारत नाहीत ते आपल्याला. हो तर गोंडूबाचा प्लॉट आहे इकडे गावात. घेतं का मग तू इकत आपण? हा, ही जागा देऊ सोडून. ही उशिकत आहे जागा. हा, तू 1 गुंठा प्लॉट आहे होते. हा, 50,000 सोयाबीन झालं आणि एखाद्या लाखाची तूर होते. 1.5 लाखाचा घेऊन टाकू. आपला बजेट बसते ना धीमे धीमे. आणि त्या भाज्या नार करून टाकू. त्या भाज्या नार घेऊन. का एवढा महाग भेटेन का मग? 1.5 लाखाचा गावात असता बापा घेणं. सस्त्यात पाणी एखाद्या लाखात असलं तर कसं आपल्याला कोणाजवळचे घ्यायला लागत. मग कसं आपलं होऊन जाते. प्लॉटच होऊन जाते आपला. असता तर मी घेतला नसता काय. आता हा सणात गण आणून घेणार आणि ते बी त्या भाज्या नार घेणार आपल्या नावावर नाही. कसं हे बुडाबुडी गावातले लोक टोचतील ना. हा काय बुडाबुडी तिकडे कामाला जातील. तू इकडे ही जागा घेऊन राहायला.
असं होईन ना ते. म्हणून कसं त्या भावाच्या नावावर घेणार तो. हा हा तसंच करू मग. त्याच्याच नावावर प्लॉट घेऊ आपण. आणि कसं सांगायला बरं होते ना मग लोकांना, मा भावानं प्लॉट घेतला, मा भावानं माहीत पडलं की मग त्याचंच नाव घालू आपण. यानं घेतला बा यानं घेतला असं होते मग ते. बरोबर आहे तुमचं. मग कर बा हा विषय. पण कोण येईन अजून ऐकीन. कसं भीतीले काय नसतात. आपलं गाव काही खरं नाही. कोण काय ऐकीन तर काही सांगता येत नाही. बाबू देवला देवला रे चारे त्या बाबाला पाहिजे कसं होऊन राहिलं तर लय थंडी वाजून राहिली त्याला. चारे चारे मा तू काय भिवून राहिली. बुडा वावरात जायला होता राखण करायले. रात्री थंडी आहे ते. काही नाही होत बुड्याले. अरे बापा नाही ना रे बापा. थंडीच वाजून राहिली ना त्याले. आणि बळबळ करून राहिला ना बुडा. काहीच माहीत बोलून राहिला. मला हे दिसून राहिलं मला ते दिसून राहिलं. तू चालतं खरे तटलोक मग तुला समजेन बापा काय आहे काय नाही तर चाल ना तू. थंडी वाजून राहिली त्याला काय गेला त्यानं 5-6 वाका टाकून बुड्याच्या अंगा. थंडी ऑटोमॅटिक गायब होते. नाही एखादा ताप माफ कर. टेम्पे पेटो ना 3-4 गरमास दिली की बरोबर थंडी गायब होते बुड्याची. रे बापा असं काय बोलून राहिला रे बापा. 5-6 वाका काय बुड्याच्या अंगावर देऊन का मारून टाकते का बुड्याले. थंडी वाजून राहिली ना बुड्याले बापा. दवाखान्यात न्याय लागते ना. चाल ना काही रिकाम पण नाही मा. त्या शिवल्याला सांगत जाय तू. कुठले सुटले की मासे फूट टाकतं तटी त्या शिवल्याला सांगत जाय काही काही कामं. कुठेही काही असली की मलेच पुढे. कुठेही काही असली की मलेच पुढे. त्या शिवल्याला काय कामं सांगता तुम्ही. काहीच नाही सांगत. जाय त्या शिवल्याला जाय. मी नाही येत. अरे बापा बाप आहे नाच ते. बाप आहे ना. बापाला दवाखान्यात न्यायला मागे पुढे करून राहिला. कसा पोरगा रे बापा. चाल ना आजच्या दिवस तू चाल ना. दुसरं काही असतं तर मी ना म्हटलं नसतं ना बापा तुले. पण त्याची तब्येत मला खराबच दिसून राहिली ना. ते बदलावल्यावानी करून राहिले ना. काय झालं काय नाही तर वावरातून आले त्यापासून. चाल ना बाबा चाल ना रे. पाय पडतात मी त्या. चाल ना. बुडं पागल. ते काही सांगू नको. बतला सारखं करून आलं झालं पागल. ते सोडून गोट गेली ते वाया. आपल्याला सांगू नको ते. तर शिवल्या ऐकीन तर पाय तू. माझं काही डोकं दाबू नको माय. नको येऊ रे बापा नको येऊ ना. ते शिवल्याजवळ जातो. गावातले लोक का मेरे बापा. तू नाही येत का. बापा रे गेलता रे गड्या तू रग्या. काय खरं नव्हतं रे बापा. ती गुंपी लेखा वसानच राहिली असती रे. हे तिला कोणा पाहिलं असतं लेखा. आज तुला खाल्लं असतं लेखा नक्की. आसवलानं खाल्लं असतं भावा. लेखा कपडेनी बदलले लेखा जुनं. चड्डी पिवळी झाली लेखा. आज काही खरं नाही लेखा. जिंदगी गेली लेखा माझी राखण कर्या. पण असं नाही झालं लेखा माझ्यासोबत कधी. हे तर बेकार झालं लेखा. बाबा काय झालं. काऊन झपले तुम्ही. हा दिवस निघला ना. काय झालं काय तुम्हाला. राजा सकाळीच तर उठता राजा. मला उठून देता. आणि आज राजा झपेल आहे तुम्ही. काय झालं काय तुम्हाला. ताप आली का. चांगलं लागून राहिलं का. चालता का दवाखान्यात. ते काही विचार नको गड्या. आज मेलतो रे गड्या मी. मला किडीवरच बांधलं होतं. काही खरं नव्हतं आज. माझ्या आतडीच बाहेर पडले असते आज. बेकार झालं तर आज. झालं काय ते तर सांगा. तुम्ही काही बकून राहिले बा. बतला सारखेच करून राहिले. काय झालं काय पण. आतडे बाहेर पडले असते काय म्हणजे मला काय समजून नाही राहिलं. ही चादर घेऊन झपल्या अंगा. काही नको रे गड्या. काय झालं काय नाही बापा. बेकार झालं. आगत पयाल ती बा माग. बाबा तुम्ही सांगतात मला समजून घेणे. काय झालं तर. येऊ ताप आलं काय. काय झालं का. काय दिसलं का तुम्हाला. काय झालं काय पण नेमकं सांगा बा मला. माझ्या जीवात जीव नाही राहणार राजा. काय झालं सांगा ना बाबा. सांगू बाबू तुले. अस्वल दिसली बाबू. 2 अस्वल होते वावरात. काय करतो बापा. मरता मरता वाचलो. आमच्या समोरच आलते ते दोघंही मोत्या. मी बी दोघे खलास होतो. मागे लागल ते आमच्या ते हरभऱ्यात होते ना रे बाबा. काय करतो बापा. पळता थंडी झाली आमची. दोघे चड्ड्या पिवळ्या झाल्या. काय करतो तू. काय सांगू तुले. म्हणतो मी तुम्हाला की तुम्ही वावरात जात नका जात जो. काही गरज नाही आपल्याला. तुम्ही म्हणता नाही मी राखण करायला जातो. परमनंट माणूस आहे मी पाटलाचा. मला काही नाही. पाटील मला असं करते तसं करते. काही गरज आहे का आपल्याला जायची. मी कमवून राहिलो पैसे. तुम्ही गेले असते बर. तुम्हाला फाळलं असतं हसून राहिलं. पण मी कोणाचं तोंड पाहिलं असतं. सांगा ना मग तुम्ही मला. काही करत राहता ना जेव्हा तुम्ही. लोक आता माहिती का लोणू घाण झाली. तू आता लोणू नको बा. तर मोतीरामचा काय झालं काय माहित. का मेला का तो. धापीनच मेला असेल तो. खरं सांगतो मी तुला. त्याला वाटा का झाला असेल.
लयच लयच काहीचा काही बडबड करीन तो रस्त्यानं. त्याला पाय बघा मोतीरामले तू. तुम्ही आता शौक कामना करत जातो, काही गरज नाही आपल्याला कोणा वावरात राखायचं अजून काही. सांगू तो मी तुम्हाला, मी कमवतो. अर्धी खाऊन सुखाने राहू आपण. बा माझ्या चुकी झाली बापा. हाताने जाणार मी कानाला कानखडी बापा. कोणा वावरात नाही, धुऱ्यावर नाही, फुऱ्यावर नाही, राखण फाकण कधीच नाही बापा. का मरायला जातं का बापा. 2 आसोली येला जंगलात. काय करतं मेलोच तर लेका हाताळे बाहेर पडलेच ती आज. आज पुरास लागलं असतं मला नक्की. दोघांची याला असाच होता, मोत्याच्या बी माई बी. आता जायचं नाही, सांगून घेऊन राहिलो मी. चला आता आपण दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात देतो मी तुम्हाला. हे बापा चाल, पहिले नाही बापा मला दवाखान्यात. आज लेका काही खरं नाही लेका. चाल बापा चाल, दाखव दवाखान्यात चाल. पैशात नाही बापी आज माझं काही नाही बरं. माझं 1 रुपया बी नाही. टेन्शन ना घेऊ तुम्ही. पैसे आहे गिशे आहेत माझं. जीव पहिला आहे की पैसा पहिले. चला कुठा बाबने आज मेलतो लेका आपण. डुकरान घोसलंच असतं रे बा आपल्याला. तर फाडलं असतं लेका खालीपासून वर लोक आपल्याला. काही खरं नव्हतं आज लेका. बाबने नक्की आज रामनाम सत्य होतो रे बा आपलं. पळत आलो आपण, भित्ती मारली तोटून. आता काही खरं नव्हतं, डुक्कर मागेच लागलं होतं आपल्या. टॅन खलासच काम होतं. काही खरं नव्हतं रे बा. आता काय रात्री भाजी जायला पुरत नाही बा वावरात. रिकामे कामाने करायला पुरत बा. 25 पेंड्यासाठी का जीव गमवतो बाबा. का मी नाही आलो बाबा. लेकरं बाकरातले का मला का वसान बाळत होते का रे बा तुम्ही. तुमच्या बरोबर येऊन लेव काही करत राहता बा. आले राहते ना बे राहते लेव काही कामं करत. डुकर असतात, जनावर असतात वावरात. झाले बरोबर बाबा शिवला आता रिकामे कामं नको करू. साऱ्या दुनियाचा हुशार असणार बा माऊली. बेजा शाकटा असतो. आम्ही मेलो असतो चाललो असतो, पण हा शाव राहायला पाहिजे होता. तुले लेकर बाकरात आम्ही वसा नव्हता. काय गळा बोलतो गळा मावल्या. होणारी घटना का सांगून येत असते. आपण का आजची कामं करून राहिलो काय. पण आली ती आपली मोजून. अशक्यपणा गोट नाही हे. पण जायला पुरत नाही भाऊ वावरात रे. दुसरे कामं करायला पुरतात ना. मी म्हणतो घर फोडायला पुरते, वावरात मरायला पुरत नाही. त्या गावात काय खल्लम खुसा आहे बे. आपल्या गावात का नोकरदार लोक आहेत काय. सारे शेतकरीच तर आले का. शेतकऱ्या बाय काही जागा 2 गिऱ्याच्या वर तर सोनं निघत नाही. काय चोरशीन द्यायचं घंटा. घरं फोडामध्ये घरा काय काय इटा आणशीन काय घराच्या. काही बोलत राहते हे मी का पागल्यासारखा. तर अशी ना रुपया 2-2 रुपये पेटीत ठेत. ते आणतं का रे हो माऊली. ते आणता का चोर. अरे शेतकरी साऱ्या फाटकी आहे. घरात काय निघणार आहे. वावरात तरी सापडते कापूस मापूस तूर मूर सोयाबीन असं काही माहिती. घरात काही नाही यायच्या तिथूर. नोकर जायच्या घरात असते डल्ल्या. पण ठीक आहे. चितुरे हो गावातले मोठमोठे लोक. मोठा पाटील झाला, नामदेव झाला, सरपंच झाला. हे मोठे लोक आहेत आपल्या गावातले. 50-50 एकर जमीन आहे. याच्या बायका जो पावपावर सोना. बयाळे हो याचे घरं फोडा लागतात. या काय पाहिजे फकड्या शेतकऱ्याचे घरं फोड्या सांगून राहिला तुम्हाला. 1-2 एकर आले त्याच्यावर काय कलम कुसा. आपल्या जवळ काय तिथूर 2 एकर आल्या घरात काय माहिती तुले. कंट्रोलचे गहू दुसरं काय निघणार आहे तिच्या घरात. बडा शिवला माऊलीनं गळा बरोबर आयडिया दिली. या 3-4 जण आपल्या गावात मजबूत आहे. याच्या घरं फोडायला पुरतात आपल्याला. लावतं काय शेती. अंतर का बाहेर जाऊन 2-4 लोक त्याच्याकडून कसं अर्ध करून घेऊ. मागे कसं गेलं तर घरून फळं फोडायची बा. गोड बंद करून टाका आता. ते रिकामे काम बंद. 1 महिना काहीच नाही आता. पौष महिना लागून राहिला पुढे. पौष राखणार आपल्याला. पौष झाल्यावर करू मग उन्हाळ्यात. तर लोक काहीच नाही आता. आता कानाला कानखडी. आता साऱ्या गोटी बंद. लपूट कामं बंद. आता मी सारे धंदे सोडतो बापा. पहिल्याच रविवारी सुपू पैशील जातो. सुपूवाले वाहून टाकतो साऱ्या गोटी. हो सारे बापा लपूट कामं सोडून देतो. आता चांगला माणूस बोलतो रे व मी. करा बापा. आम्ही देतो सुपवाले वायतो बापा ह्या गोटी. त्याबरोबर आम्ही बापा रविवारी आम्ही चांगल्या कामाला लागू. फान धरतो बापा सुपू वाजोय. सुपूबाची जत्रा जाता रविवार पासून पौष महिना लागूनच राहिला. तर मग काही ना काही एखादा धंदाच टाकून सुपू पैसे या जत्रीत. तर ते करायला पुरत नाही का. फुटाणे एवढ्या जाड्या काही ना काही धंदा असा. बुडे घे बाल फुगे मुगे काही ना काही. काय धंदा करू ना 2 पैसे येतील आपल्याला. हो करू. ते प्लॅनिंग करू आपण. काहीतरी करूस. बाबू शिवलाल रे. चाल रे बापा. ते बापाला पाहिलं थंडी वाजून राहिली बापा. चाल रे दवाखान्यात न्या लागते राहिले. हॅलो मामा बापाले काय झालं. काऊन न्या लागते दवाखान्यात. बापा काय सांगू. त्या बापने पेसाट्यावानीच करून राहिला बापा. काही नाही बदलावल्यावानी करून राहिला. आणि थंडी खूप वाजून राहिली बापा. त्याले दवाखान्यात न्या लागते अर्जंट. चाल बरं तू. जाय तू पुढे. आलोच मी त्या मागं. जाय तू. आलोच. काय येते हे बाबा नाही ना बापा. हे काय
बाबा नाही, कोणीच येत नाही, कोणीच कामात पडत नाही बाबा. आपलं आपल्यालाच करावं लागेल. चाल माय, बुड्याची तब्येत पाहा लागेल आता कशी काय. आता नामदेवच्याच घरी जातो. नामदेवचे काय आता की आपल्याला मदत करीन म्हणून, दुसरं तर कोणी करत नाही बाबा. चल शिवला जातं का रे? नेणं बुड्याला दवाखान्यात. मी मेला तर बुड्या बरं मरते तर लेखाचा. माझ्या का 8 एकर वाढ घेतलं बुड्यानं. काय करू मी? का लोणचं घालू त्या बुड्याचं? मी कुठे टेन्शन घेऊन राहिलो बुड्याचं लेखाचं जायचं ते पाहिजे. रे शिवला काय म्हणतील गावातले लोक? ते म्हणते गाजले लोक काही म्हणून आपल्या अंगाला फोको पडतात काय. त्या बुड्याची मजा पाहायला जाऊन माय काय करते आता, कशी नाही ते दवाखान्यात तर पाहू तसंही. का आपल्या वावरात राखणचं तर पाहा लागत होतं एखादा माणूस. हरभरा येलाय आता, एवढी चांगली तूर येलाय, त्याच्यासाठी तर गडी लागेनच की नाही एखादा. तेवढं पहा बा तुम्ही आता. मी सांगितलं ना गडी, तुला माहित नाही अजून. गंठनले पाठवला मी रात्री राखवालेले. काही टेन्शन नाही, गंठन गेला वावरात. त्याला सारं दाखवून दिलं म्या, इकडे ह्या तिकडे ते मावच्या विचार झपून बी दिला म्या झाले. काही टेन्शन नाही, गंठन आहे वावरात. माय हो, गंठन काय कोण्या रोगावरची दवाई आहे बापा तो गंठन? तो कसा का ठेवला तुम्ही ना? तो जागते काय? तो तर बापा सण झपेर राहील. करा खुनलन कसं बी, या ढोर खाऊन जा, असं आहे ते काम. तुम्ही ना फालतू सांगलं त्याले. दुसरं कोणी भेटून नाही आलं तर काय करतं? आता बरं, आता तो म्हणे येतो तर चाल बापा, काय करावं लागते? वावरात दादा झाकव नाही ते. गदी उजाडे का मग काहीतरी बुजगावणं पाहिजे म्हणून मी दिलं त्याला वावरात जाऊ दे ना. हो बापा, वावराईने किती जनावर असतात आणि त्या गंठनच्या नाही होते काय? तो तर एखाद्या जनावराला पाहून तसाच पळत निघेन घरी, असा आहे तो. त्याला काय समज आहे बापा? आणि त्यालाच तुम्ही ना वावरात पाठवलं. काय तर राखण करते तो, करीन का तो राखण? आपल्याला राखण फाकण पाहिजे नाही हो, बुजगावणं पाहिजे वावरात. हाय बा हाय माणूस ठेल आहे, अडप झडप कोणी जात नाही वावरात. छोट्या फोट्टे नोकरी नाही करत. काही नाही, फक्त माणूस पाहिजे वावरात. टेन्शन न घेऊ, काही नाही करते तो सारा पद्धतशीर. एवढा का गंठन का बयाळा आहे का? करा बापा तुमच्या मतानं, तुम्हाला पटेन तसं करा. नामदेव चाल बरं. बुडालाच बतलावल्यावानी करून राहिला बापा, आणि थंडी वाजून राहिली बुड्याले. कसं काय झालं बुड्याले? बुड्याचा वावरात आला होता राखण करायला. मलाच माहित पडलं गावात. बुड्या कधी आला घरी? काय झालं काय बुड्याला? बोल. हा बापा, तू लय बरोबर आहे. बुडा गेलता वावरात, पण वावरातून आला ना आला बुडा. निरा बतलावल्यावानीच करून राहिला आणि वाकाय घेऊन बसला बुडा अंगावर. कसंच करून राहिला बापा बुडा. चाल बरं तटलो. माय हो, बुड्याला काय झालं बापा? असं काय की काहीच माहित नाही ना शांता काय झालं तर. निरा बुडा फक्त वावरातून आला, बस चादरन वाकाय घेऊनच बसला बुडा आणि बतलावल्यावानीच करून राहिला. मलाच तर समजून नाही राहिलं काय झालं काय नाही बुड्याले, म्हणून तर मी नामदेवला बोलायला आली. चाल बापा, पाहतो बुड्याला काय झालं तर. चाल रे बापा, चाल लवकर. त्याशिवाय नामदेव कोण आहे बापा आता आम्हाला? ते 2 सांड पैदा केले झालं बापा, काही कामाना ना माझे. ते मग पोत्या सांडा गिंडायचं, पहिले बुड्याचं पाहू काय आहे. बुड्याला काय झालं काय नाही तर चाल. म्हणजे घरचं घरी पाहू. आलं टिपरू लावलं तर पहिले 2 पोराचा ढमका मग बाहेर होते. पहिले बुडा मोरून आला ते पाहिजे ना. मी येऊ का तुमच्या सोबत? तू काही येऊ नको, मी जातो पहिले, पाहतो काय झालं तर. काय झालं शिना मावे या बुड्याले? थंडी वाजून राहिली आणि बतलावल्यावानी करून राहिलं. काय ना काय जमलं तर नाही या बुड्याले? बरे मेल तो रे, काही करून होता गेलता ले कमवत जीव. रग्याचं काय झालं काय माहिती. काय नामदेव, बुडा कसा करून राहिला तर पाहतोस. हॅलो बुडबा, असं कोण करून राहिले बतलाव्यासारखे? काय झालं? थंडी वाजून राहिली का? ताप आली का बुडबा? काय झालं तुम्हाला? काय करू नाही रे पप्पा, मेलतो रे आज मेलतो रे गड्या. नाही बापा, घेणे त्या बुड्याला नामदेव दवाखान्यात नेऊन आपण चालणं लवकर. त्या बुड्याने राखाही बतलावल्यावानी करून राहिला बापा. चाल बरं लवकर. हा बुडे, मी नेतो त्या बुड्याला दवाखान्यात. तू काही येऊ नको, तू घरीच थांब. मी ऑटो पाहतो, नेतो त्या बुड्याला दवाखान्यात. दगड मगड घेतो सोबत आणि जातो या बुड्याला घेऊन दवाखान्यात. चला बुडेबा, दवाखान्यात चालता ना? चला. उकडी नाही बापा मले, पण ही काळ मागातलं बेजा थंडी वाजून राहिली मला आता. हो, दवाखान्यात गेले की सारं पद्धतशीर होते. चला दवाखान्यात जाऊ आपण. आणि बसल्यानं होईन का? चला उठा, चला लवकर. बापा चाले बापा, चाल चाले बापा चाल.
सुपोबा माशेदवा बुड्याला चांगलं करे बापा. रविवारी मी नारळ फोडून तुले बापा. बुड्याशिवाय मला आधार कोणाचाच नाही बापा. ते काढते तर काही कामाचे नाही. बुडा लवकर चांगला झाला पाहिजे देवा. बुडा लवकर चांगला झाला पाहिजे. काय झालं नामदेवरा बुड्याईले चादरा मॅदरा गुंडवून चालवले बुगडे. हा काय काण केलं वाटते या बुड्याईनं. हा गुंपा बुडी पकडली वाटते. नक्कीच काय ना काय घोर झाला राजा. हो म्हणून ते चादरा मॅदरा घेऊन जा. गांभीर्यानं बोलत जाय ना. हा काय बोलून राहिला याचा की अक्कोला भान आहे की तुला बापा आणि पिया. त्या पुढ्याला थंडी बाजू राहिली मरणाची. दवाखान्यात न्या लागते. तुम्ही तर एक नाही करायले रे. हा थोडं झाले जडी जडी फक्त. का चितूळ दिलं म्हणे गांभीर्यानं बोलत जाऊ तर अटॅक करू आरत घेऊन घेतलं. हा वावरात तर नेलं असतं मी आता दवाखान्यात. हा ज्याला दिलं त्याच्याकडून घ्या ना करू. तर देवल्या कोकडे गेला कोण्या भोकात गेला चुलीले. हा मले भोटे म्हणून राहिले तर चाल भाऊ मग तुमच्यानं होत नाही ना राजा. मग बोलू नये तोंड घालू नये मधा मधा घेण ना दे ना. हा आमचं काम आम्हाला करू द्या. आम्हाला एक तर याच्या जीवाची पडली. पहिले दवाखान्यात देऊ द्या मग पाहून काय तुमचं तर. हा ह्याचा जीव जाणून राहिला नाही इकडे. काही आपलं म्हणतात सबरनं घेणं दे ना घडं. पण हे नाही समजलं या बुडेल झालं काय पण. हा काऊन एवढे थंडीन मंडी वाजून राहिले या बुडेले. असे बतलाल्यासारखे काऊन करून राहिले हे. हा हे जे आटे विटे पडले खाली काही भूतगी झोमला. हा हे जे दवाखान्यात न्यायचं कामच नाही. वैदाचा घेऊन चाला यायले. वैदाचं निघते भूत. पुढे वावरात होते नक्की भूत झोमला न त्या पाटला आरत फाशी नाही गेल काय. नक्की गेम तोच आहे मेळ तोच आहे. नक्की तो भाण्या घुसला अंगात. नाही तर इजा 2 जण आहे तिथे फाशी घेणारे. नक्की घुसली या पुढे अंगात. काही खरं नाही आता पुढ्या. म्हणून ते बतला धारक करून राहिले. भाऊ तुम्हाला काही माहित नाही ठाऊक नाही. तुकाराम भाऊ तुम्हाला काही माहित नाही. फालतू बडबड करून फायदा नाही. आम्हाला दवाखान्यात नेऊ द्या बा बुडेल मुकड्यानं. हा लागलंच तर करायला एक पुळी येत नाही. सारे मागे बाय वळणार यात. आमचं काम आम्हाला करू द्या ना. मग तुले गोट माहिती आम्हाला सांगतो सई. हा कुकडे चालवले काय चालवले काय की किडण्या काढून आणता काय बुड्याच्या. हा की इकले एखाद्या दवाखान्यात काय म्हणजे आम्हाला समजलं पाहिजे ना मग. हा म्हणून आम्ही तुम्हाला विचारून लावलं की नाही. शिवलाल तोंडात ते काही बघू नको घेणं दे ना. हा आम्हाला आमचं काम करू द्या. बुडेल दवाखान्यात घेऊ दे पहिले. हा एखादं फेखांदं गचकलं ना तिथं फालतू ओर होईल. फालतू कसं जीव वाचायचा वाचणार नाही. आम्हाला दवाखान्यात नेऊ दे बा. हा मनात काही टेम्पो टाकू नको तू. दगड्या का मेल्या आणतो का आम्हाला दवाखान्यात. नेण बाबा मला भेजात थंडी वाजवी राहिली ना. हो गड्या हो हो दगड्या. रुकू आहेस का तू. अरे बापा रे आता आवाज आला रे तुझ्या. काही खरं नाही रे. काय मेलतो रे आज. काही खरं नव्हतं आज. जीव गेलता माया. शिवलाल त्या बुडा सटकला रे पागल झाला त्या बुडा. काही खरं नाही आता. हो हो काही खरं नाही रे बड्या त्या बुड्याचं. काय करून राहिले का मेलतो रे वाचलो रे गेलतो रे. हा काय झालं उडबा. मला सांगा. अरे मी पोरगा आणि तुमचा मला सांगत नाही का तुम्ही. बाबा नामदेव चालणार बापा घेणं लवकर. आमचा का जीव गेल्यात नेशील का दवाखान्यात. हा पोरगा पोरगा करून राहिला शिवल्या. चालणं बापा रे लवकर चालणं हो नामदेव. चला बुडे बा याच्या नादी नाही लागेल पुरात. हे काही सुसू येणार लोक नाही आहेत. हा एक पुढे हे येणार नाही लागलंच तर करायला. पण थोडं झाले पुढे. चला चला बुडे बा. चला बा चला.